हाय हॅलो नमस्कार. आज मी ही भाजीची केळी घेतली आहे, त्याची एक रेसिपी बनवते आहे. नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. आता ही सोलून घेते आणि बारीक बारीक फोडी करते. ही सगळी आता सोलून घेते, फोडी करते आणि पाण्यात टाकते, कारण अशीच ठेवली तर ती काळी पडतात, म्हणून पाण्यात ठेवायला लागतात. हे बघा, अशी सोलून घेते आणि ह्या पाण्यामध्ये तुकडे टाकते, नाहीतर काळे होतात असेच बाहेर ठेवले तर. हे बघा, ह्या साईडचे सगळे तुकडे करायचे. हे बघा, आणि हे पाण्यात काढून टाकायचे. पाण्याशिवाय ठेवले तर काळे होतात लगेच. केळी सगळी कापून घेतलीत आणि अशा फोड्या करून पाण्यात ठेवल्यात. आणि हे 3 वेळा मी धुवून घेतलेत. कापल्यानंतर 3 वेळा धुवून घेतले आणि आता पाण्यात घालून ठेवलेत. हे बघा, याची हिरव्या केळ्याची मी भाजी बनवते. कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता आणि मिरच्या घेतल्यात. ते आता फोडणीला घालते. कढई ठेवली आहे गरम करायला. कढई गरम झाली, आता तेल घालून घेते. छोटे 2 चमचे तेल घालून घेतलंय. राई 1 चमचा छोटा, जिरे, लसूण घालून घेते. कांदा, कढीपत्ता घालून घेते. मिरच्या घालून घेतल्या. हिंग घालून घेते थोडा, आणि ही हळद पावडर, अर्धा चमचा मीठ घालते. आणि ही पाण्यात ठेवलेली केळी टाकते. कांदा चांगला मऊ पडलाय. आता ही मी केळी घालून घेते. ही केळीची भाजी खूप छान अप्रतिम लागते, चवीला खूपच. ही अशी उपासाला पण करून खाऊ शकता. फक्त कांदा लसूण घालायची नाही आणि राई घालायची नाही. फक्त जिऱ्याच्या फोडणीवर आणि खोबरं कढीपत्ता टाकून ही भाजी उपासाला पण खाऊ शकता. खूप छान लागते. मीठ मी आधीच घालून घेतलंय, अर्धा चमचा.
खूप छान लागते भाजी, नक्की करून बघा. आता मी ही 10 मिनटं शिजत ठेवते. यामध्ये छोटे 2 चमचे पाणी घालून घेते. तशी ती शिजते भाजी वाफेवर, पण मी पण 2 चमचे पाणी घालून घेतलं. बारीक गॅसवर 10 मिनटं शिजवून घेते. छान भाजी शिजली आहे. 15 मिनटं लागली मला बारीक गॅसवर, म्हणजे लो फ्लेमवर बरोबर 15 मिनटं लागली शिजायला. जास्त वेळ लागत नाही याला. माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं खोबरं घातलं. खोबरं नाही घातलं तरी चालेल, पण आम्हाला खोबरं लागतं म्हणून थोडंसं मी टाकलं. कोथिंबीर. खूप छान लागते भाजी, नक्की करून बघा आणि लाईक करा आणि कमेंट करा प्लीज.